गुरुजींनी सांगितलं की वयम नियम संयुक्तम स्तव कर्तव्यम तत्परः. आम्ही इथे एकत्र जमलेले जे काही गुरुजी आहोत, आम्ही हे तुमचं कार्य उत्तम पद्धतीने करून देण्यास तत्पर आहोत. परंतु कार्य करत असताना गुरुजींना तुमच्याकडून काही अपेक्षित आहे. ते म्हणजे फक्त दक्षिणा आहे का? तर नाही. तर कार्यंतव करिष्यामी विधिपूर्वकं न संशयः. आम्ही हे विधिपूर्वक करण्याचा प्रयत्नच करू, परंतु जे पूजनाला बसलेले आहेत त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा संशय नकोय. का? तर संशयेन आत्मा विनश्यती. संशयाने मोठमोठ्या वाईट घटना घडतात, वाईट गोष्टी आपल्या अनुभवात येतात. त्यामुळे संशय नकोय, शंका असावी. शंका संशयामध्ये फरक कसा आहे? ओटातून ओटात येते ती शंका आहे, आणि जो मनात राहतो आणि आतून आपल्याला खायला लागतो त्याला संशय म्हणतात. आणि या संशयाने मोठ्या मोठ्या गोष्टींचा नाश होतो. म्हणून संशय नकोय. नेहमी याला मी एक प्रॅक्टिकल उदाहरण देत असतो. आपल्या कुलदेवतेला किंवा आजच्या जर स्थितीमध्ये बघितलं तर पिकनिकला निघालोय आणि अर्ध्या रस्त्यामध्ये गेल्यानंतर मनात डाऊट राहिला की घराला लॉक व्यवस्थित केलंय का, नळ बंद केलेत का, सगळं काही गॅस ऑफ केलाय का, असे बेसिक जे आजच्या तारखेतले प्रश्न आहेत असे मनामध्ये जर आले तर तुम्ही ज्या ठिकाणी जाताय तिथला आनंद तुम्ही घेऊ शकणार नाही. बरोबर आहे की नाही? म्हणून मनामध्ये संशय का नसावा? तर यासाठी, कारण चित्त स्वस्थ राहू देत नाही. म्हणून पुण्यवाचनाच्या वेळेस तुम्हाला विनंती केली की नाही? काय विनंती केली? तुम्ही इकडे तिकडे भ्रमण करू नका, फक्त शरीराने इथे हाताने बाजूला फिरताय असं करू नका. का? विवेक चूडामणी ग्रंथामध्ये सांगितलं, चित्तस्य शुद्धये कर्म न तो वस्तुमुपलब्धये वस्तुर सिद्धी विचारेण न किंचित कर्म कोटिभिः. तुम्ही ₹1,00,00,000 खर्च करून जर एखादं कार्य केलं आणि त्यामध्ये तुमचं चित्त शुद्ध नसेल तर त्या कार्याला अर्थ नाही. परंतु तुमचं चित्त शुद्ध आहे आणि तुम्ही अगदी काहीही न वाहता, जसे स्वामींना आपण आराध्य मानतो, स्वामींची आपण मानस पूजा करतो, बरोबर आहे की नाही? ती शुद्ध चित्ताने केलेली तीही पूजा परिपूर्ण होते. म्हणून कार्य करत असताना तुमचं चित्त शुद्ध असणं गरजेचं आहे. आता पूजनाला प्रारंभ केल्यानंतर आपण सुरुवातीला कपाळी गंध लावून सुरुवात केली. गंध कपाळीच का लावावं? तर सायंटिफिक बघायला गेलं तर 6 सेन्स पॉइंट भुवयांच्या मधोमध आहे. स्त्रियांना हळदी कुंकू लावायला सांगितलं जातं, पुरुषांना चंदन. चंदन का? तर शीतलता चंदनामध्ये आहे, शांतता मिळते देहाला, त्या शरीराला आणि मनाला. पुढे जाऊन पाहायला गेलं तर भुवयांच्या मधोमध 3 प्रधान ज्या नाडी आहेत त्यापैकी सुषुम्ना नावाची नाडी धावते. ही सुषुम्ना नावाची नाडी शरीराला मनाला केंद्रित करण्याचं काम करते. म्हणून कपाळी गंध लावतो. हळदी कुंकू का लावावं हा जर प्रश्न पडला, आज जीन्सवरती टिकली लावू का असं प्रश्न विचारतात. जीन्सवरती नको, कमीत कमी कपाळी टिकली असावी. खरं तर हळदी कुंकू असावं. हळदी कुंकू का असावं? हळद आणि कुंकू हे दोनही, कुंकू पण हळदीपासूनच बनतं. आत्ता आपण केमिकलाइज्ड वापरायला लागलो, पण मी जे वापरलंय ते तुम्ही बघू शकता. ते आपण हळदीचंच कुंकू शक्यतो वापरतो. का? तर हळद ही औषधी आहे. आपण सहजतेनं, बँडेज काही बऱ्याच वर्षापासून नव्हती आणि आपल्या परिचितही नव्हती, परंतु त्या अगोदर आपल्याला कापलं लागलं तर आपण पटकन हळदीच्या डब्यात हात जायचा आणि तो आपण हळद लावायचो. का? तर तो रक्तस्राव थांबायचा, ती जखम लवकर भरून यायची. स्त्रीचं शरीर उष्ण आहे. स्त्री ज्यावेळेस कपाळी हळदी कुंकू लावते, तुम्ही जर पाहिलं असेल, इथे बसलेल्या आजी आहेत, त्यांना विचारा, तुमच्या विवाहाच्या काळानंतर तुमच्या तारुण्यावस्थेमध्ये सी सेक्शन नावाचा प्रकार होता का? सिझेरियन नावाचा प्रकार होता का? विचारा. तुमच्या जशा माना डोलतायत तसंच त्या पण म्हणतील अगदी अजिबात नव्हता. आपण धर्माला सोडून पलीकडे चाललोय आणि म्हणून व्याधींना आमंत्रण देतोय. धर्मकार्य नित्य करावं, बरोबर आहे की नाही? मग या ठिकाणी हे जे कपाळी हळदी कुंकू लावतो त्यातले औषधी गुण स्त्रीच्या शरीरात जातात. मासिक धर्म व्यवस्थित होतो. तुळस पूजन, महादेवाचं पूजन, तुळशीत ऑक्सिजन भरपूर आहे हे आता सगळ्यांना व्हॉट्सअपवर कळायला लागले आहे की नाही? म्हणून अशा पद्धतीनं तुळस महादेवाचं पूजन, कपाळी हळदी कुंकू रोज स्त्रीच्या या ठिकाणी कपाळी असावं. सौभाग्याचं प्रतीक आहे ते. हळद कुंकू लावून किंवा चंदनाचा तिलक लावून आपण पूजनाला आरंभ करतो. पुढची क्रिया काय असते? तर आचमन. आचमन